श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणिकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानके जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ देवर्षि नारद महाराज के जय महर्षि व्यास भगवान के जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। रे नार दे नार नारद जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि जय जय राम। बाबा राजा राम कृष्ण हरि हरि जय जय। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि जय जय। गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। बाबा मनोज बा शरणागत देना दीना शरणागत देना गत देना देना शरणागत देना। सागम पगम पनिम पसानिप गम गनिसा शरणागत देना गत देना देना शरणागत देना।
शरणागत तेनागत देना देना शरणागत देना चरणीने ये करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी राजा राम राजा राम कृष्ण हरी जय जय राम रूप बागता लोचनी रूप बागता लोचनी लोचनी रूप बागता लोचनी लोचनी रूप बागता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर हागर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाबा आगर पापर कुमा देवी वर पापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन गवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के जय माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय गोपाल कृष्ण भगवान के जय मंगल मूर्ति मोरया। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील,
तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. रे दे ना दे रे रे ना रे दे रे रे ना रे रे ना. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, होय गुरु, होय गुरु, होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा. पडिये देह भाव पुरवे वासना, पडिये देह भावे पुरवे वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. हा माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा. मागे पुढे राहे सांभाळेत, मागे पुढे राहे सांभाळेत. आलिया आघात निवारावे, आलिया आघात निवारावे. हा माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबा. वा वा वा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनिये, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनिये. पहावी पुराणी विचारून, पहावे पुराणी विचारून, विचारून, विचारून. हा माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव.
ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे. सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज के जय. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. पडिये देह भावे पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणे जड भारे वाट दावे करी धरुनिया. तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी विचारोनी विचारोनी. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलतर्फे यावर्षी परत एकदा आम्ही सगळेजण आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या भगवंताला जाग करण्यासाठी भगवंताला कृपाशीर्वाद मागण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. श्रीमद जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निरूपणाला घेतलाय. महाराजांच्या गाथेमधला अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय विचाराधीन असणारा हा अभंग. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय तुकोबाराय. श्रोत्यो, प्रत्येक युगामध्ये एक राम जन्माला येतो. प्रत्येक युगामध्ये एक राम जन्माला येतो. कलियुगातला राम म्हणजे तुकाराम. ज्यांनी चालता बोलता वेदांत तर सांगितलाच, नवे नवे आपल्याला वेदांत शिकवण्यापेक्षा अंगी मुरवला असे जगद्गुरु तुकोबाराय. शब्द सुद्धा किती मोजून मापून वापरतात. संत रचनांचं हेच मोठं वैशिष्ट्य असतं की अतिशय अवघडातला अवघड अर्थ संत सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगतात. खरंय बरं, अवघडातला अवघड अर्थ सोप्यातल्या सोप्यात भाषेत सांगणं फार अवघड असतं. हे वाक्य मी 2 वेळा मनात आधी म्हणून पाहिलं, जमतंय की नाही. आणि सोप्यातला सोपा अर्थ अवघड अवघड भाषेमध्ये सांगणं फार सोपं असतं. पण संत मात्र समोरच्याचा पूर्ण विचार करतात, म्हणून ते सोप्या भाषेमध्ये वेदांत सांगावं. जसं आई आपल्या लेकराला गोष्टी सांगत घास भरवते ना, तसे हे अभंग येतो. शब्द काय तुकोबारा वापरतात बघा. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळ्या अभंगावर चिंतन आत्ता करणं शक्य नाही. या सगळ्या अभंगामध्ये मला मौज वाटली ती त्या एका शब्दामध्ये. बरं, ते शब्द म्हणजे माझ्या विठोबाचा. तसं बघायला गेलं तर तुकोबारायांच्या अभंगातला प्रत्येक शब्द चिंतनशील आहे. काही जण म्हणतात, अहो बुवा तेच अभंग कशाला घेता, दुसरे अभंग तुम्हाला घेता येत नाही का. पण खरं सांगू श्रोते हो, एक एक अभंग एक एक जन्म सुद्धा गेला तरी त्या अभंगाचं चिंतन होणार नाही असे अभंग आहेत. कारण ते अभंग आहेत, ते कधी भंग पावत नाहीत. म्हणून या सगळ्या अभंगातला माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव. तुकोबारायांना तुझ्या विठ्ठलाचा, जगाच्या विठ्ठलाचा असा का शब्द वापरला नाही हो, माझ्या. याला कारण आहे, तुकोबाराय सांगतात, बाबा रे, योग्य वेळीस तुझा कोण आहे याचा विचार करून घे. आपण सगळे म्हणतो ना, हा माझा, हा माझा, हा माझा, हा माझा. तो कविता संग्रह सुद्धा आहे बघा, मी माझा, पुन्हा मी माझा, माझा माझा माझा, असं सगळे माझे माझे असतात. सगळे माझे 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 म्हणून घेतो. आणि काही लोकांना तर माझं माझं इतकी म्हणायची सवय असते की ते मी 24 तास असंच एक चॅनल नाव सुरू करावं लागेल. सतत मी 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 इतके करतात. पण अरे लक्षात घे, तू मी करतोय, पण तुला कोणी स्वतःचं मानतं का. या जगामध्ये माझे 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 म्हणून सगळेजण घेतात. जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे सुखाचे.
मनोज दादा याला पारंपरिक ठेका लावूया आपण. सुखाचे जन हे सुद्धा अधीन, सुखाचे जन हे सुखाचे. या अभंगाची ही पारंपरिक चाल मानावी लागेल आणि त्याला हा असा ठेकावा लावावा लागतो. आणि आमचा मनोज दादा, आमचा योगेश दादा असेल, वारकरी कीर्तन असो, नारदी कीर्तन असो, उत्तमपणे साथ करणारे. जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे. अंत काळचे कोणी नाही, वा अंत काळचे कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे. बा दिल्या घेतल्या वचनाचे, बा अंत काळचे कोणी नाही. माझं 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 सगळे माझे. आपल्याला प्रत्येकाला जाऊन टाक, काळजी करू नका, मी आहे बरं, काळजी करू नका, मी आहे बरं, मी आहे. पण कधी? जोपर्यंत वेळ पडत नाही तोपर्यंत. वेळ पडल्यावरती सगळे हात वर करतात. शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये परीक्षेचे दिवस, आणि विचारू नका, पेपरला गेल्यावर कळलं विषय कोणता आहे. अभ्यास करून वेगळ्याच विषयाचा गेलो होतो, आणि तिथे गेल्यावरती मित्र म्हणाला, काळजी करू नकोस बाबा, तू अवघड आहेस, तुझी अवस्था, माझा अभ्यास झालेला आहे असं म्हणून विचार केला. पहिला माझा मित्र आहे आणि मागच बसला होता. हो, सगळे प्रश्न उभे राहिल्यावरती असं पाहायला लागलो, डोकं खाजवायला लागलो. म्हटलं आपल्याला मित्र म्हटलाय, आडलं की माझ्याकडे बघ. मी आपला हळूच म्हटलं, मला सुद्धा येत नाही रे. सुरुवात इथे होते. जे जे माझे माझे म्हणतात ना, ते ऐन वेळेस दगा देतात. किंवा अरे हो पुढे, तू काळजी करू नकोस, मी आहे मागं, डोंट फेअर, आय एम हिअर, डोंट फेअर, असं म्हणत जातो आम्ही. आणि पुढे जातो आणि मागं लक्ष देतो, अरे मागं कोणीच आलं नाही आपल्या. म्हणून इथे तुकोबाराय सांगतात, पहिला शब्द माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. या जगात माझं कोण हे जीवा आहे, जन्माला आल्यास ना पहिलं शोधून घे, सापडून घे. तो सापडेल तेव्हा माझ्या विठोबाचा, माझा जो कधीही मला देणार नाही दगा. हरीला अनन्य शरण रिगा. अनेकांच्या साठी तो धावून आला, माझ्यासाठी येणार नाही कशावरून? अरे तो हाक मारून तो बघ तशी. म्हणून मी मगासपासून म्हणतो ना, माझं माझं या देहापासून जी जी नाती झाली ती सगळी नाती सोडून गेली हो मला. श्रीमद भागवतातल्या एक सुंदर श्लोक येतो, देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम जाया सुतादि सुतता ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंग नित्यं वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठा. वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठा. या जगामध्ये देहे मीमांसु रुधिरे विमत्तिं च यत्रम जाया सुतादि सुतदा ममता विमुंच. भागवतातला अतिशय सुंदर श्लोक आहे. देह मांस रुधिर याने भरलेला हा देह, देह मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम. हा देह माझा नाही. मग हा देह जर माझा नाही तर मग या देहापासून निर्माण होणारी नाती सुद्धा माझी नाहीत. तुम्हाला बुवा काहीतरी बोलताय. तुकोबारांचं प्रमाण आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे, संपणार आहे हो देह. मग जर तो देह संपणार आहे तर त्या देहापासून निर्माण होणारी नाती तरी माझी कशावर असतील? आपल्याकडे एक शब्द आहे बघा, नाती गोती. पण योगेश दादा, नाती गोती म्हणजे जी नाती गोत्यात आणतात तीच नाती गोती असतात. सगळे सोडून देतात रे वेळ आल्यावरती. गजेंद्राचं उदाहरण इतकं सुंदर आहे आपल्या समोर.
पाण्यामध्ये अडकला, मगरीनं ओढायला लागल्यावरती आधी प्रयत्न केला सगळ्यांनी, जोर लगा की आयुष्या, पण नंतर सगळ्यांनी सोडून दिला हो. आणि सगळे वाट बघायला लागले, कधी जातोय कधी जातोय कधी जातोय. आपलीही अवस्था तशापेक्षा काही वेगळी नाही येत. म्हणजे याचा अर्थ कृपया श्रोते हो, नातेवाईक वाईट आहेत असं समजू नका. नाही तर आत्ता अनेक जण हे चॅनलवरचं कीर्तन पाहता पाहता लगेच बंद करून टाकतील. नाही तर काहीतरी कीर्तनात ऐकायचं नाही. आमच्या कीर्तन विश्ववरती काहीतरी लोक म्हणायचे, अरे काय बुवा आम्हाला ज्ञान शिकवत आहे. नातेवाईक हवे, जाया सुतादी सुतता ममता विमुंच. कवी सांगतो हे नको का, हवे, पण यांच्यामधली ममता विमुंच ती आपल्याला बंधनकारक ठरते. यातली ममता, हा माझा, हा येईल हा येईल हा येईल, अरे बाबा नाही रे, नाही बाबा. शेवटची अवस्था अशी येते, कुणी नवे कोणी नवे कुणाचा सखा, कोणी नवे कुणाचा सखा, कोणी नवे कुणाचा सखा, कोणी नवे कुणाचा सखा. बाप आणि काका रडत राहतील के, कोणी नवे कुणाचा सखा सखा, कोणी नवे कुणाचा सखा सखा. कोणी नवे कुणाचा सखा. बाप आणि काका रडत राहतील के, रडत राहतील के. सोडून यमाच्या हाती तुला देतील के, सोडून यमाच्या हाती तुला देतील के, सोडून यमाच्या हाती तुला देतील के. कोणी नवे. वाटतं सगळे सोडून देतात तो, आणि मग लक्षात येतं, अरे आजपर्यंत ज्यांच्यासाठी मी एवढं केलं, मला कोणीच आलं नाही रे. आणि मग तिथे लक्षात येतं, अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसे माया. अचपळ मन माझे नावरे आवरेता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. जय जय रघुवीर समर्थ. अरे कोणी नाही रे माझ. वा, जे विनाशी आहे त्याच्यासाठी मी वेळ दिला, जे विनाशी आहे त्याच्यासाठी मी वेळ दिला, पण जो अविनाशी आहे ना त्याच्याकडे आम्ही कधी वेळ द्यायला गरजच पडली नाही. जे संपत त्याच्यासाठी मी भरपूर वेळ द्यायला तयार असतो. हा देह, ही नाती सगळं तयार असतं सगळ्यांना द्यायला, पण जो माझ्या आयुष्यभर पाठीशी उभा आहे त्याच्याकडे मला बघायला वेळ नाही हो. अजून पुढचं सांगू श्रोते हो, जिथे प्रेम दाखवायला पाहिजे तिथे आपण व्यवहार दाखवला, आणि जिथे व्यवहार दाखवायला पाहिजे तिथे आपण प्रेम दाखवलं. अहो तर कैचा प्रेम भाव, काय शब्द वापरला माझ्या विठोबाचा. इतका जगातला सर्वात दयाळू, जगामधला सगळ्यात लीला नाट्यपटू असणारा परमात्मा. आमच्या कौस्तुभाने परवा एक फार सुंदर उदाहरण आम्हाला दिलं. आपण जगामध्ये भगवंताची लीला म्हणतो, ही लीला ती लीला, पण किती सोपी लीला आहे. एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, तेव्हा तिथे एक डाळिंब सोलून आम्हाला दिलं. दे रे ना, एक डाळिंब असं सोलून दिलं. तेव्हा आमची चर्चा चालू होती. ते डाळिंब पाहिल्यावरती, असतं डाळिंब एवढूसच, पण ते डाळिंब फोडल्यावरती त्याच्यातले दाणे पाहिल्यावर लक्षात येतात, एवढूशा डाळिंबामध्ये त्या परमात्म्याने दाणे कसे बसवले. काय प्रेमभाव आहे बघा. बाबा रे तू मला एवढूच दे, त्याच्या बदली मी तुला भरपूर द्यायला तयार आहे. म्हणून जगामध्ये भगवंताची लीला कळत नाही.
कारण ती अविनाशी लीला आहे. अजून एक उदाहरण सांगतो आणि पूर्वरंग संपवतो. आपण पाणी पितो. पाण्याचं जर संयोग पाहायला गेलं तर काय येतं? H2O, हायड्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा मिलाप झाला की पाणी तयार होतं, बरोबर? H2O. याचं जर पृथक्करण करण्यात आलं, सॉर्टेशन, तर H म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन हा जर नुसता ठेवला तर हायड्रोजन हा ज्वलनशील आहे. नुसता ठेवला तर ज्वलनशील आहे. आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. अग्नी जर प्रज्वलित झाला तर त्याला जर ऑक्सिजन असेल तरच प्रज्वलित राहतो. कृपया आत्ता प्रयत्न करू नका घरामध्ये, ऐका फक्त. हायड्रोजन जो आहे तो ज्वलनशील आहे. तो नुसता ठेवला तर जळून जातो आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे तयार होतं ते अग्नी शांत करणार आहे. पंढरीनाथ महाराज की ते निर्माण होतं ते पाणी. असा दयाळू परमात्मा, असा लीला नाट्यपटू परमात्मा तो माझा आहे की या जगामध्ये तो काहीही करू शकतो. कर्तुमा कर्तुम अन्यमा कर्तुम या नात्याने तो काहीही करायला तयार असतो. अहो, लोग कहते हैं भगवान आते नहीं, हम द्रौपदी की तरह उसे बुलाते ही नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, हम भिल्लिनी की तरह नामदेव की तरह उसे खिलाते ही नहीं. लोग कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह उसे सुलाते ही नहीं. रुक्मिणी की तरह धुन लगाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, कुठलेही संत घ्या, यांच्यासाठी परमात्मा आला कारण त्यांनी पहिला शब्द वापरला, माझा. त्यांना लक्षात आलं या जगामध्ये माझं कोण आहे खऱ्या अर्थाने, जो केव्हाही माझ्यासाठी यायला तयार असतो. अशाच परमात्म्याला मी बोलवायला तयार असतो. म्हणून या जगामध्ये श्रोते हो, ती भक्ताची भूमिका फार विलक्षण आहे की तो मानतो माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे. एक उदाहरण परत सांगतो. त्या परमात्म्याला जर सापडवायचं असेल ना तर घाई करून चालत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. भक्ती प्रेमपूर्व अंतःकरणानेच त्याला मिळवावं लागतो. आमच्या महाराजांनी एक फार छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, एक टब भरून माती घ्यावी, रेती घ्या, माती घ्या, काही घ्या. त्या रेतीमध्ये 5 ते 6 किलो साखर मिसळावी. एक टबभर रेती घ्यायची, त्याच्यामध्ये साखर घालायची. आता काही म्हणते त्यात पाणी घालायचं की काय? नाही, पुढचं सांगतो. त्या रेतीमध्ये मिसळलेली साखर आता बाजूला करायची जर झाली, मला सांगा किती पैलवान असेल तो पैलवान ती साखर बाजूला करू शकेल का? नाही. हत्तीला आणा, हत्ती बाजूला करू शकेल का? नाही. हत्ती सोडा, आपल्याला सांगितलं बुवा 1-2-3 तासामध्ये या रेतीतून या साखरेचे कण बाजूला करा. तुम्ही म्हणाल बुवा कोणालाही शक्य नाही, एकाला शक्य आहे. कोण? या सगळ्यामध्ये त्या रेतीमध्ये एक छोटीशी मुंगी सोडून द्यावी. ती मुंगी बरोबर त्या रेतीमधनं ते साखरेचे दाणे बाजूला करते. तसंच श्रोते हो, या चराचरामध्ये भरलेला परमात्मा तो भक्त बरोबर त्याला वेगळं काढतो आणि त्याला म्हणतो, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आपणची होय, आपणची होय देव गुरु, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैचा
कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा वाजा, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. क्षणभर भजनानंतर आख्यानाकडे वळूया. भजनामध्ये सगळे रंगून जाऊया आणि भगवंताचं नाव घेऊया. म्हणूया नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण नारायण. अरे वो नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गंगा माता भारत माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ते मोरया, जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, कीर्तन विश्वतर्फे ही जी कीर्तन मालिका आपण गेले अनेक वर्ष पाहतोय. आज आम्ही गावोगाव कीर्तन करत असताना आम्हाला अनेक श्रोते असे भेटतात की बुवा, रोज आमच्या दिनक्रमामध्ये आम्ही संध्याकाळची वेळ ही कीर्तन विश्वच्या कीर्तन श्रवणासाठी ठेवलेली असते. घरामधले सगळे सिरियल वगैरे आम्ही सर्व बंद करतो आणि सगळे मिळून कीर्तन ऐकतो. असं जेव्हा वाक्य ऐकायला मिळतं ना, तेव्हा आम्ही ही जी कीर्तन विश्वतर्फे चालू असलेली चळवळ कुठेतरी योग्य मार्गावरती आहे याचं समाधान मिळतं. आणि हा प्रकल्प इथून पुढे अनेक वर्ष चालू ठेवायचा आहे. याचं कारण, या जगामध्ये सगळ्या गोष्टी वाढतायत हो, पण ईश्वर निष्ठांची मांदियाळी कुठेतरी कमी होत जाते. आज या कीर्तनाच्या माध्यमातनं हे कीर्तन विश्व ही मांदियाळी वाढवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या त्या परमात्म्याला जागं करण्याचा, जागलं ठेवण्याचा एक कार्यभाग या संस्थेनं उचललाय. याच्या मागं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. अनेक कीर्तनकार सांगतायत त्याप्रमाणे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या आमच्या कीर्तनावर चालू असताना आवर्जून देत जा. म्हणजे आम्हाला सिंहावलोकन करण्यासाठी उपयोगी पडेल. पण श्रोते हो, तुमच्या मनात नक्की आलं असेल, उभं राहायचं म्हणजे काय? तन मन तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे धन. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. आपल्या प्रत्येकाकडे पैसा असतो, काहींना इच्छाही असते कुठेतरी द्यावा. मग तो कुठेतरी देण्यापेक्षा चांगल्या मार्गामध्ये द्यावा, जेणेकरून ही चळवळ आणखीन पुढे जाईल. ज्या कीर्तन चालू असताना जे खाली नंबर स्क्रोल होत आहेत ना, त्या नंबरवरती आपण UPIद्वारे, गुगलद्वारे, काहीद्वारे आपण हे आपलं मानधन, नवे नवे दक्षिणा, नवे नवे आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या पाठीशी द्या. तरच हे कार्य पुढे जाणारे. एक गजर करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. गोपाल कृष्ण भगवान के जय. प्रसंग असा घडला, पांडवांनी जिंकेले कौरवाते हो, पांडवांनी जिंकिले कौरवाते हो, पांडवा
जिंकिले कौरवाते, करुणी साह्यासे कृष्ण अर्जुनाते, ओ करुणी साह्यासे कृष्ण अर्जुनाते. धर्म रक्षिते सौख्य सज्जनाना, धर्म रक्षिते सौख्य सज्जनाना, करुणी साह्यासे योग्य दुर्जनाना, ओ करुणी साह्यासे योग्य दुर्जनाना. पांडवांनी कौरवांवरती विजय मिळवला आणि हस्तिनापुराचा राजा धर्माला स्थित झाले. अतिशय हे गोड आख्यान मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतो. आपल्या पुण्यामध्ये एक फार मोठे कीर्तनकार होऊन गेले, रंगनाथ बुवा धर्माधिकारी. स्वतः पोलिसी अधिकारी होते, तुरुंग अधिकारी, पण उत्तम लाघवी कीर्तनकार होते. त्यांनी मला हे शिकवलेलं कीर्तन आज या कीर्तन विश्व माध्यमाद्वारे धर्माधिकारी बुवांच्या या स्मृतीला अर्पण करायची संधी मला मिळाली. पांडवांनी जिंकले कौरवाते, करुणी साह्यासे कृष्ण अर्जुनाते. धर्मराजा हस्तिनापुराच्या गादीवर बसला आणि सगळीकडे सुराज्य सुरू झालं. धर्मरक्षिते सौख्य सज्जनाना, करुणी दंडासी योग्य दुर्जनांना. दुर्जनांना योग्य दंड देणं आणि योग्य दुर्जनांना दंड देणं. दुर्जनांना योग्य दंड देणं आणि योग्य दुर्जनांना दंड देणं आणि सज्जनांना कायम अभय देणं हे या राजाचं कर्तव्य. आणि या सगळ्यावरती भगवान गोपालकृष्णांचा अंश होता. त्यामुळे राज्य अतिशय व्यवस्थित चालू आहे. आणि एक दिवस तया लागी लोटता काळ काहे, तया लागे लोटता काळ काहे, तया लागे. बाबा तया लागे लोटता काळ काहे, पुढे आला धनुराशीला रवे, पुढे आला धनुराशीला रवे. तया मासी चित्रान्न भास्करा ते, तया मासी चित्रान्न भास्करा ते, तया मासे हो तया मासे, तया मासी हो चित्रान्न भास्करा ते, तया मासी. वागसुबा तया मासी चित्रान्न भास्करा ते, चालविला नैवेद्य आहे कांते, चालवेला नैवेद्य आहे कांते. तयाला अनेक काळ सरत चाललाय. राज्याची व्यवस्था चोख पार पडली जाते. आणि एक दिवस धर्मराजाच्या लक्षात आलं, अरे धनु राशीमध्ये रवी म्हणजे सूर्याचं आगमन झालेलं आहे, म्हणजे धांदुर्मास सुरू झालेला आहे. आणि आपल्याकडे श्रोतेहो, धांदुर्मासामध्ये परंपरा अशी आहे की उगवतीच्या सूर्याला सुंदरपैकी अशी गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी, त्याच्यावरती असं लोण्याचा गोळा, खोबरं वगैरे. अरे वा रे वा. थंडीचे दिवस आणि अशा सूर्योदयाच्या वेळेस भगवान सूर्यनारायणाला याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. तया मासी चित्रान्न भास्करा दे, तया मासी. आता याच्यामध्ये बदल झालाय. आता मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर बाजरीची भाकरी आली, तीळ लावलेली, आणि लेकरवाळी भाजी आली. आता त्यावेळेस बाजरी होती का नाही हा विषय वादाचा असल्यामुळे आपण खिचडीवरच भागू. आणि पुन्हा भूक लागायची वेळ आली हो, त्यामुळे आपली खिचडी बरी आहे. तया मासी चित्रान्न भास्करा ते, चालविला नैवेद्य महे कांते. परिणाम
रोज भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. भगवंताला नैवेद्य दाखवला जातोय आणि भगवंताला सांगतायत, भगवंता तुझाच असा प्रकाश या जगतामध्ये सगळीकडे पसरलाय, तसाच प्रकाश आमची कीर्ती, माझ्या भावंडांची कीर्ती या जगतामध्ये पसरू दे, बाकी मला काहीही नको. धर्मराज इतके कनवाळू. धर्मराज म्हणतात, माझ्यासाठी काही नको, माझ्या भावंडांसाठी काय ते कर. माझ्या भावंडांची पराक्रमाची कीर्ती, चारित्र्याची कीर्ती सगळ्या जगतामध्ये पसरू दे, बाकी काही नको. आणि एक दिवस संध्याकाळची वेळ, धर्मराज अस्ताला जाणारा सूर्य पाहतायत. सांगीतिक भाषेत बोलायचं झालं तर अगदी मुलतानीची वेळ. आणि तो सूर्य अस्ताला जाताना पाहतायत. आणि पाक खाण्यातील आचारी विचारायला आले, महाराज उद्याही भगवान सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचा आहे ना? धर्मराज म्हणाले, हो म्हणजे अहो आपला शिरस्ता आहे ना तो. नाही महाराज बरोबर आहे, पण उद्याचा दिवस जरा वेगळा वाटतो, काहीतरी वेगळं वाटतंय, काही त्याच्याबरोबर वेगळं काही करावं का? खिचडी नाही, फक्त खिचडी भास्कराला द्यायची. आणि धर्मराजाच्या मनात विचार आला की अरे आपण इथे पाचही जण, सगळे जण सुंदरपैकी रोज खिचडीची ताव मारतोय, जेवतोय सुंदरपैकी, पण आज आपण ज्या आनंदामध्ये सुखामतचे दिवस पाहतोय याला कारणीभूत असणारा आपला गोपाल कृष्ण, त्याला सुद्धा जर या खिचडीचा लाभ मिळाला तर, नवे त्याच्या पंक्तीचा लाभ आपल्याला मिळाला तर, बिचाऱ्याला आमच्या बरोबर किती कष्ट पडले. माझ्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करता करता घोड्याचा खरारा सुद्धा ज्यांनी केला, त्याला कधी जेवताना पाहिलं सुद्धा नाही. आमच्यासाठी सतत झटणार माझा कृष्ण, त्याला जेवताना कधी पाहिलं नाही. एक मनात इच्छा आली, काय एक दिवशी मानसी धर्म, एक दिवशी मानसे धर्म, एक दिवशी एक दिवशी मानसे धर्म, एक दिवशी एक दिवशी मानसे धर्म, असावा तो पंक्तेस चक्रपाणी, असावा तो पंक्तेस चक्रपाणी, एक दिवशी मानसे धर्म, एक दिवशी. भगवंत असले पाहिजेत, अरे नवे उद्याच आले पाहिजेत. आणि श्रोते हो, चालू राहू दे बुवा, अरे वा. इकडे भगवंत द्वारकेमध्ये फलाहार घेत होते. फलाहार घेत असताना भगवंताला ठसका लागला. तेव्हा रुक्मिणी माता पटकन पाणी घेऊन पुढे आली आणि भगवंत पाणी पित असताना सुद्धा ठसका देत होते. तेवढ्यात सत्यभामा माता म्हणाली, अगं रुक्मिणी ताई, हा ठसका साधा नव्हे, हा ठसका ज्यांच्या आठवणीमुळे आलाय ना त्यांना भेटल्याशिवाय भगवंताला बरं वाटणार नाही. आणि भगवंत म्हणाले, सत्यभामे अगदी बरोबर ओळखलंच बघ, चला माझ्या पांडवांना भेटायला निघालो पाहिजे. अरे आनंदाचा क्षण आहे, माझी आठवण 100% तेच काढणार होते. याला म्हणतात भगवंत आणि भक्ताचं नातं. भगवंताला सांगावं लागलं नाही या ठसक्याची आठवण काढणार कोण आहे. आणि भगवंत निघाले, एक दिवशी मानसे धर्म, असावा तो पंक्तेस चक्रपाणी, असावा तो प्रणाम चक्रपाणी, चक्रपाणी धर्मराजाच्या डोळ्यातून पाणी आलं. द्रौपदी मातेनं मागणं विचारलं. पूर्वीच्या काळामध्ये पत्नीनं नवऱ्याला हाक मारायच्या या काही अधिसूचना होत्या. धर्मराजा लक्षात आलं, द्रौपदी ये
महाराज आपल्या डोळ्यात पाणी. अगं द्रौपदी काय सांगू तुला, आपल्या घरामध्ये रोज चित्रान्नाचा त्या खिचडीचा नैवेद्य होतोय ग, आणि अशी ती मस्त सरसरीत झालेली खिचडी, त्याच्यावरती तो लोण्याचा गोळा पाहिल्यावरती आज मला कृष्णाची आठवण आली का. असाच तो लोण्याचा गोळा ती यशोदा माता त्या लहानपणी भगवंताला देत असेल ना. तो लोण्याचा गोळा पाहिल्यावरती लक्षात आलं कृष्ण हवा ग, पण तो आला पाहिजे ग. द्रौपदी म्हणाली हट, एवढंच काम आहे ना, मी बोलवते कृष्णांना. मी पुन्हा बघा, मी आलाच, मी बोलवते. अहो माझ्या हाकेसाठी परमात्मा धावून येतो तो, आणि उभी राहिली. धावत ये सख्या यदुराया, धावत ये सख्या यदुराया, धावत ये सख्या यदुराया, धावत ये सख्या. धावत ये सख्या यदुराया, धावत ये सख्या यदुराया. ना तरी महिमा, ना तरी महिमा, ना तरी महिमा, ना तरी महिमा. गोपाल कृष्णा ये रे, ये ना तरी महिमा, ना तरी महिमा. नादरी महिमा, नादरी महिमा, जाईल लीलया. दावत ये सख्या यदुराया, दावत ये सख्या यदुराया, दावत ये सख्या यदुराया, दावत ये सख्या यदुराया. अशी चौड्यावरती वाट पाहते. आले का, आला का कृष्ण, आला आला आला. मला खात्री आहे मी हाक मारल्यावर येणार बरं. दावत ये सख्या यदुराया, 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 दावत ये, दावत ये, दावत ये. पहाट पहाट. अरे आले का, आले नाही, नाही आले, नाही आले. डोळ्यात प्राण अडून वाट पाहते. आला का, आला का, नाही 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 आला. शेवट द्रौपदी माग झाली. शेवट अर्जुन पुढे आले. द्रौपदी मागो दे रे दे ना, द्रौपदी मागो. त्याला बोलवायची जबाबदारी माझी, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, असं अर्जुने म्हणाला, मी म्हणतोय. अरे माझ्यासारखा लाडका भक्त त्याचा हाक मारते म्हटल्यावरती तो येणार. हाक मारतोय, ये भगवंता, ये 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 ये, तरी यायला तयार नाही. शेवट सगळे म्हणाले बहुतेक येत नाही, झोपायची वेळ आली आता. सूर्योदय झाल्यावरती आपला नैवेद्य दाखवू. पण मनात रुखरुख मात्र राहून जाणार की धांदूरमास होऊन गेला, पण कृष्णाला काही देऊ शकलो नाही. तेवढ्यात आवाज आला, करा सिद्धता आणि तो मी प्रभूला, करा सिद्धता आणि तो मी प्रभूला, खरे बोलितो पाळितो मी व्रताला, करा सिद्धता आणि तो मी प्रभूला, खरे बोलतो पाळितो मी व्रताला. हरी पातला हे तो निश्चित जाणा, हरी पातला हे तो निश्चित जाणा. असं कोण म्हणत होतो म्हणून आवाज सगळ्यांनी पाहिलं या बाजूला. करा सिद्धता आणि तो मी प्रभूला, खरे बोलितो पाळितो मी व्रताला, हरी पातला हे तो निश्चित जाणा. असे बोलला गरजुनी भीमराणा.
पान वाढायला घ्या. हरी येणार, हरी येणार, मला खात्री आहे, मला खात्री आहे. असं म्हणून सगळ्यांनी मागं पाहिलं. असे बोलतो गरजुनी भीमराणा. भीमराणा जोर जोरात बोलायला लागला. अरे माझी ताकद आहे, मला विश्वास आहे, भगवंत येणार म्हणजे येणार, मी आणणार त्याला, निघालो. अर्जुन म्हणाला, ओ भीमदादा, हा जिन्नस, हा कार्यक्रम तुमचा नव्हे का? का नाही? अहो तो बदाम खाणं, बेदाणे खाणं इतका सोपा कार्यक्रम नाही हो देव आणणं. तो आमच्यासारख्याच लोकांना जमतो. आम्हाला जमला नाही तर तुम्हाला. ए अर्जुना, तोंड सांभाळून बोल. अजून या भीमाची ताकद तुला माहिती नाहीये. किती दिवस मी वंचित म्हणून राहायचं. मीटिंग मध्ये मला घेता, मला विचारत पण नाही, आता दाखवून देतो एकेकाला. आणि परिणाम, भीम बोले वचन, भीम बोले वचन, भीम बोले वचन, जरी प्रभूसन मी आणीन, तरी अर्पिन मी माझा प्राण. निश्चये जाण धर्मा तू, अर्जुना तू, द्रौपदी तू. आणि परिणाम, भीम मांडी घालून बसलो. आणि कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. आणि असं म्हणून नामस्मरण सुरुवात केली. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. आणि इकडे भगवंताचा रथ निघाला. खडखड 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 करत निघाला. आणि भगवंताला आठवण यायला लागली, अरे निघालं पाहिजे, पोहोचलो पाहिजे. दारुखाला विचारलं, दारुखा किती वेळ अजून? नाही म्हणे महाराज, आता काही क्षणात पोहोचू. रात्र सरलीस, जोर भजनाचा वाढायला लागलो. सगळे म्हणाले भीमाला अजून काही खरं वाटत नाही. नकुल सहदेव म्हणाले पोट भरले म्हणून दादांचा कार्यक्रम चालू आहे, एकदा भूक लागली की नामस्मरण वगैरे सगळं विसरून जातील. पण आता भीम त्या अवस्थेत पोहोचलो. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. आणि भगवंत विचार करतायत, अरे लवकर चल रे बाबा, नाही तर काहीतरी घात होऊन बसेल. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण कृष्ण. हा बजाव, वारे वा. हा भगवंताचा रथ आणायचा आपल्याला. हा ये बाधे. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. आणि खाड 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 खडखड 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 कर रथ निघाला. आणि भगवंत येतायत येतायत, नाही येत नाही येत. आणि सूर्योदय होताना पाहिला, सूर्योदय होताना पाहिला. भीम उभे राहिलो. दे रे रे ना, दे रे दे रे ना रे ना. सूर्योदय होताना पाहिला. उभे राहिले आणि हातातली गदेकडे पाहिली. आणि म्हणाले, भगवंता आज तुला माझी परीक्षा बघायची आहे ना, ठीक आहे, बघूनच घे परीक्षा. आणि परिणाम, अंगन मो तब जाकर प्रभु के, अंगन मो तब जाकर प्रभु के, अंगन मो तब जाकर प्रभु के. मन मो धर रे हो ध्यान, मन में धर रे हो ध्यान. अंगन मो तब जाकर. त्याशी गदा घार 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 घासत आणली. आणि भगवंता आज तुझ्यासह या सगळ्यांना दाखवून देतो, आजपर्यंत फक्त भीमाच्या गदेचा शत्रूच्या मस्तकावर झालेला प्रहार पाहिला. पण देवा आम्हाला नकोय रे काही,
आमची मनामध्ये एवढीच इच्छा आहे की हा धनुर्मासाचा सांगतेचा दिवस आहे आणि आमच्या घरामध्ये जी आम्ही खिचडी खातोय, चित्रान्न खातोय, त्याच्याबरोबर तुझा आस्वाद मिळावा. आम्ही चित्रान्न आनंदाने खातो, आमच्याबरोबर तूही खावी एवढी इच्छा होती रे. ठीक आहे, बघूया कोण जिंकतंय. सगळे जण पाहतायत, अरे काहीतरी अवघड विषय होते बरं. जाकर प्रभूने मनमोधरे रे हो ध्याना ध्याना अपने हात की. सगळे पाहतात काय होणार, धावायला गेले काही जण. ए बाजूला व्हा, सोडू नका, आता मी सोडणार नाही स्वतःला. का? अपने हात की गदा चोर से, अपने हात की गदा चोर से. गदेला पाहतायत आणि म्हणतात, हे गदे, आजपर्यंत तू अनेक हत्तींची गंडस्थळ फोडलीस, अनेक शत्रूंचा निपात केलास, त्यांचा गर्वहरण केला. आज एका भक्ताची भगवंताला भेटण्याच्या आस होण्याची साक्षीदार तुला संधी आहे. काय केलं? अपने हाथ की गदा जोर से फेक दियो आसमाना, अंगन तब जाकर प्रभु के अंगन. आणि ती गदा होती दांडगन वरती फेकली हो आणि खाली उभा राहिलो. ती गदा जशी वर गेली तसा भगवंताचा रथ दारामध्ये आपोआप थांबला. दारू थांबव थांबव. आणि ती गदा वर पाहिल्यावरती लक्षात आला, हा कार्यक्रम कोणाचा आहे. भगवंत थांबण्याचा उतरले वेळ पाहिला नाही हो, दणकन उडी मारली आणि पळत 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 भगवंत निघाले. हरियायो 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 हरियायो. ती गदा वर गेली गेली गेली. ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली पडणार 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 पडणार. आणि भगवंत ते पाहतायत आणि खाली भीम उभा पाहिल्यावरती भीम दादा भगवंतानी सगळ्यांना धाडकन बाजूला केलं. पळत 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 आले. ती गदा बरोबर भीमांच्या डोक्याला स्पर्श करणार. तेवढ्यात भगवंतानी ती गदा धाडकन बाजूला टाकून दिली आणि सगळ्यांनी जय जयकार केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ठुमक ठुमक पग तुमक कुंज मधु, ठुमक ठुमक पद कुमक कुंज मधु. ठुमक ठुमक पग तुमक दुंज मधु, चपल चरण हरि आयो रे, चपल चरण हरि आयो, चपल चरण हरि आयो. आयो रे मेरे प्राण लुभावन आयो, आयो रे मेरे नैन लुभावन आयो. ठुमक ठुमक पग तुमक कुंज पर, ठुमक ठुमक पर तुमक कुंज मधु, चपल चरण हरि आयो रे, चपल चरण हरि आयो, चपल चरण हरि आयो. आए रे मेरे प्राण लुभावन आए, आए रे मेरे प्राण लुभावन आए, आए रे मेरे नयन लुभावन आए, आए रे मेरे नयन लुभावन आए. हरि आयो हरि आयो हरि आयो हरि आयो हरि आयो. गोपाल कृष्ण भगवान की जय. परिणाम ती गदा बाजूला पडल्यावरती कडकडून मिठी मारली भीमदादांना. दादाश्री, आज मला लक्षात आलं बरं, काय देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या त्रुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. देव प्राप्तीसाठी सगळं देता 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 वेळ पडली तर प्राण सुद्धा द्यायची वेळ आली ना, तर तो माग पुढे बघू नये. आजपर्यंत अर्जुन माझाच होता, तुम्ही सगळेच माझे आहात, पण माझा विठोबा माझा कृष्ण असं म्हणणारी काही जी मोजकी मंडळी आहेत ना, त्याच्यातले भीमदादा तुम्ही आहात बरं. परिणाम असंच प्रेम करत राहा. म्हणून श्रोते हो, हे पाचही पांडव होते ना, ते भगवान गोपाल कृष्णाचे बहिश्चर प्राण मानले जायचे. भगवंताचे बहिश्चर प्राण, बहिश्चर प्राण होते, पण कधी
त्यांनी विचार इकडचा तिकडचा केला नाही, आयुष्यभर भगवंताचं ऐकलं. तो म्हणेल तेच करायचं, तो सांगेल तसंच वागायचं. या पद्धतीनं वागले म्हणून आज इतके वर्ष होऊन सुद्धा या पांडवांची नावं टिकून आहेत. याला कारण त्यांना योग्य वेळी समजलं काय, या जगामध्ये माझं कोण आहे, जो कधीही मला सोडत नाही, कायम माझ्या पाठीशी उभा राहतो, असा माझा गोपाल कृष्ण, हाच माझा खरा माझा म्हणून म्हणायसाठी योग्य आहे. आणि हेच तुकोबाराय सांगत नाहीत का, काय माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आणि मला परत एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करीन, हे कीर्तन विश्व नावाचं चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही कीर्तन श्रवणाची सवय जशी आपल्याला लागली ना, तशी आपल्या नातेवाईकांनाही ती लावा. आणि त्यांना सांगा, रे बाबा रे, या जगामध्ये तुम्ही माझे आहात म्हणून ही तुम्हाला संधी देतोय बरं, पण आपण माझे माझे म्हणता म्हणता खरा माझा कोण आहे, तो हा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा या कीर्तनामध्येच नटलेला असतो. कीर्तन या माध्यमातूनच त्याच्यापर्यंत पोचता येतं. म्हणून अशा चॅनलच्या पाठीशी आपण उभं राहायला अजिबात मागे पुढे बघू नका. आपण मागे पुढे बघितलं नाही की देव सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि आपल्याला मदत करेल बरं. हीच या सगळ्या कीर्तनामागची भूमिका असल्यामुळे आपल्या हृदयातल्या या गोपालकृष्णाच्या चरणी हा धांदुर्मास नवे नवे ही भगवंताची भक्ती ठेवून देऊया आणि आपल्या आयुष्यामध्ये असाच आनंद करत राहूया. हीच यामागची भूमिका. एक श्लोक म्हणूया आणि आजच्या कीर्तनाला अर्धविराम देऊया. सदा सर्वदा योग तुझा गडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.